नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. काय आहे सध्या आपण जे बघतो ना, आपल्याला कुणाला जर पत्र पाठवायचं झालं तर त्या पत्रामध्ये मजकूर कसा आणि कुठं लिहायचा, जे काही मेसेजेस त्याच्यामध्ये यायला पाहिजे ते कुठं लिहायचे, हे सगळं समजायसाठी साधारणपणे 5वी ते 10वी आपल्याला लेटर रायटिंग आहे. आणि 10वीच्या नंतर हे जे लेटर्स लिहायचे असतात ते आपण आपल्या उपयोगात आणतो. आणि हे उपयोगात आणताना आपल्या काही चुका होऊ नये, तर यासाठी आपल्याला लेटर रायटिंग हे उपयोगाला येतं. तर त्यासाठी 5वीमध्ये लेटर रायटिंग हा अभ्यासक्रम आहे. 5वीपासून प्रत्येक वर्गामध्ये हा आहेच. अगदी MA पर्यंत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत हा लेटर रायटिंगचा जो भाग आहे तो शिकवला जातो, शिकला जातो आणि त्याचा उपयोग केला जातो. आता लेटर रायटिंगमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. आता 2 प्रकार कुठले? एक आहे फॉर्मल लेटर आणि एक आहे इन्फॉर्मल लेटर. तर इन्फॉर्मल लेटरमध्ये काय असतं, तर आपण ज्यांना लिहितो त्यांच्याशी आपण बोलल्यासारखं लिहिलं जातं. आपण त्यांच्याशी जवळीक करतो, ते आपले जवळची माणसं आहेत हे लक्षात घेऊन आपण त्यांच्याशी त्याच्यामध्ये लिहिलं जातं. इन्फॉर्मलमध्ये लक्षात घ्या, इन्फॉर्मलमध्ये. तर इन्फॉर्मलमध्ये हे असं लिहिताना काय होतं, ह्याला औपचारिक आणि अनौपचारिक असे मराठीमध्ये शब्द आहेत. औपचारिक म्हणजे फॉर्मल आणि अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल. मग इन्फॉर्मलमध्ये आपण आज बघूया काय काय आपल्याला कसं कसं लिहायचं असतं आणि काय करायचं असतं, त्याची सुरुवात कशी करायची, त्याचा एंड कसा करायचा आणि मध्ये मजकूर आपण कसा कसा लिहायचा याची आपण आज चर्चा करणार आहोत. तर यामध्ये काय असतं, अगदी पूर्वी ज्या वेळेला मोबाईल नव्हते किंवा मेल आपण जे कम्प्युटरवरनं मेल पाठवतो तशी सोय नव्हती, तर ते प्रत्यक्षात हाताने लिहिले जायचे. प्रत्यक्षात हाताने लिहिताना त्याच्यामध्ये उजव्या बाजूला वरती आपण कोणत्या गावाहून ते पत्र लिहितो, कुठल्या तारखेला लिहितो हे उजव्या बाजूला वरच्या बाजूला लिहिलं जायचं. त्याच्यानंतर आपण कुणाला लिहितो, त्याचे आपले संबंध कसे आहेत, त्यांचं वय काय आहे, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत का लहान आहेत, त्यांची आपली मैत्री कशी आहे, मित्राला लिहिताना कसं लिहायचं, एखाद्या भावंडाला, त्या भावंडाशी पण आपली मैत्री असू शकते ना, तर मग त्यावेळेला कसं लिहायचं, असे सगळे वेगळे वेगळे प्रकार त्याच्यामध्ये आपण अभ्यासतो आहे आता. तर अभ्यासताना आपल्याला लक्षात असं येतं की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला मोबाईल्स नव्हते, आता सुद्धा मोबाईल जरी असला तरी सुद्धा आपल्याला मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती हे लिहावं लागतं. लिहावं हाताने जरी नसलं तरी आपल्याला टाईप करावं लागतं. आणि टाईप करताना त्या डिस्टन्सप्रमाणे त्यांच्याशी आपले कसा संबंध आहे, किती डिस्टन्सची आपली ती माणसं आहेत हे लक्षात घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये लिहावं लागतं. ही सोय झाली आहे की एक क्लिक केल्याबरोबर त्यांच्या कम्प्युटरला आपलं पत्र लगेचच पोचतं. आपण काय पाकिटात घालून त्याच्यावरती तिकीट लावून असं काही करत नाही आता, बहुतेक वेळेला नाही करत. केलं जातं, त्याचीही गरज आहे, पण त्यासाठी हाच फॉर्मॅट वापरला जातो आता. पूर्वी मी आत्ताच तुम्हाला म्हटलं ना, पूर्वी आपण उजव्या बाजूला तारीख, आपण कुठल्या गावाहून लिहितो हे आपण बोलतोय, ते इन्फॉर्मल लेटर अनौपचारिक पत्राबद्दल बोलतोय बरं का, लक्षात घ्या. तर उजव्या बाजूला आपण कुठल्या गावाहून ते पत्र लिहितोय आणि खाली तारीख, कुठल्या तारखेला आपण ते पत्र लिहिलंय हे उजव्या बाजूला वरती लिहिलं जातं. आता तसं होत नाही. आता आपण डाव्या बाजूला सलग ओळीनं एका खाली एक असं लिहिलं जातं. डाव्या बाजूला वरच्या बाजूला लिहिलं जातं कुणाला लिहिले हे पत्र,
तर नंतर त्याच्या खाली आपला डिस्टन्स ज्या पद्धतीनं आपण त्यांच्याशी ज्यांना आपण पत्र पाठवतो त्यांच्याशी आपण कसं बोलतो, कसं वागतो, आपल्यापेक्षा ते मोठे असतील तर. जर मराठीमध्ये सरळ लिहिलं जातं की तीर्थरूप बाबांना, आपल्या वडिलांना किंवा आपण काकांना लिहित असू तर प्रिय तीर्थरूप काकांना साष्टांग नमस्कार विनंती विशेष, हे असंच लिहिलं जातं. आणि त्याच्या खाली मग आपला मजकूर सुरू होतो. पण मजकूर सुरुवात करताना समजा आपण काकांना लिहिलं, काकांना लिहिताना तर त्याच्यामध्ये पहिला पॅरेग्राफ कसा येईल तर काका तुम्ही कसे आहात, काकी कशा आहेत, त्यांची तब्येत ठीक असेलच, आजी आजोबांची मला खूप आठवण येते. पहिलं काय करायचं, ज्यांना आपण पत्र लिहितो त्यांची चौकशी करायची असते. ते कसे आहेत, काय आहेत. तर तुमचा जर एखादा भाऊ असेल त्यांच्याबरोबर तर त्या भावाची आठवण काढायची, त्याची आठवण येते. मागच्या वेळेला आम्ही खूप छान खेळलो होतो, तो आमच्या घरी आला होता, त्यावेळेला आम्हाला खूप मजा आली होती, आनंद वाटला होता. अशा प्रकारानं तुम्ही पहिलं पॅरेग्राफ लिहू शकता. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये समजा काकांना तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे तुमच्या वाढदिवसासाठी. तुमच्या वाढदिवसासाठी जर आमंत्रण द्यायचं आहे हा विषय असेल तुमच्या कशाचा, पत्राचा जर विषय असा असेल तर दुसरा पॅरेग्राफ काय करायचा, तुम्हाला हे मी मुद्दाम पत्र लिहिते आहे, यामध्ये तुम्हाला माझ्या वाढदिवसाचं आमंत्रण देत आहे. तुम्ही ह्या तारखेला अमुक 1 तारखेला तारीख लिहा तिथे, किंवा तारीख नाही लिहिली तरी, कारण पेपरामध्ये तुम्ही तारीख लिहू शकत नाही, तर तिथे जर तुम्हाला तारीख लिहायची नसेल तर तिथे एक अशी फुली 2-3 फुल्या तुम्ही करू शकता की ह्या तारखेला काका तुम्ही माझ्या वाढदिवसाला जरूर या. येताना काकीना पण आणा बरं का, त्यांची पण मला खूप आठवण येते. दादाला सवड आहे का त्या दिवशी, त्याला शाळा नसेल तर त्यालाही घेऊन या. मी तुम्हाला मुद्दाम आमंत्रण द्यायसाठी हे पत्र लिहित आहे. हे असं तुम्ही मधल्या पॅरेग्राफमध्ये लिहू शकता. तर मधल्या पॅरेग्राफमध्ये लिहिताना असं सगळं तुम्हाला त्या पत्राचा उद्देश काय आहे, त्या पत्रासाठी तुम्हाला तुमचं महत्त्वाचं काम काय आहे, तुम्ही काय त्यांना सांगू इच्छिता, हे मधल्या पॅरेग्राफमध्ये येतं. तर मधल्या पॅरेग्राफमध्ये लिहिताना हे सगळं असं लिहायचं की माझ्या वाढदिवसाला तुम्ही या तारखेला माझा वाढदिवस आहे, असं सगळं मध्ये लिहायचं. आणि मध्ये ते व्यवस्थित लिहून झाल्यानंतर मग पुढे लिहायचं की शेवटचा जेव्हा पॅरेग्राफ असतो ना त्यामध्ये घरच्या सगळ्यांना नमस्कार, लहान जे कोणी असतील त्यांचं नाव घालून त्यांना खूप खूप आशीर्वाद, मला तुम्ही नक्की याल अशी माझी खात्री आहे, जरूर या. तर तुमचा लाडका कोण असेल तो, तुमचं नाव लिहायचं खाली. तुम्हाला जर परीक्षेमध्ये नाव लिहायला परवानगी नसेल तर तिथं सुद्धा तुम्ही 3 फुल्या अशा लिहू शकता. आता हे झालं इन्फॉर्मल लेटरचा एक प्रकार. कुठला तर तुम्ही वडील मंडळींना हे पत्र लिहिताय. तुमच्यापेक्षा काका वडील आहेत ना, मोठे आहेत ना, जेव्हा मोठ्या लोकांना जेव्हा पत्र लिहायचं त्यावेळेला असं लिहायचं असतं. तर आता तुम्ही बघा, हे झालं मोठ्यांना लिहायचं पत्र. आता तुम्हाला जर लिहायचं असेल आपल्या मित्राचं जे पत्र असतं तेही इन्फॉर्मल असतं, ते अनौपचारिक पत्र असतं. तर तुम्हाला मी मुद्दाम हे दोन्ही शब्द सांगते आहे की अनौपचारिक पत्रामध्ये काय काय येऊ शकतं, कोणाला पत्र येऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये आपण मित्राला जर आपण पत्र लिहायचं झालं तर ते कसं लिहायचं, तर पुन्हा तेच काय करायचं, आताच्या पद्धतीप्रमाणे डाव्या हाताला वरच्या बाजूला तुम्ही मित्राचं नाव लिहायचं, त्याच्या खाली मित्राचं प्रिय मित्र, तुमचा समजा मित्राचं नाव असेल ओंकार, प्रिय मित्र ओंकार, सप्रेम नमस्कार लिहा. किंवा तिथे जरी काही लिहिलं, मित्राला लिहिताना सप्रेम नमस्कार लिहायलाच पाहिजे असं नाही आहे, तर तुम्ही तिथे नुसतं प्रिय मित्र ओंकार असं लिहिलं तर काही हरकत नाही. आता पुन्हा पहिला पॅरेग्राफमध्ये तुम्हाला तुमच्या मित्राला लिहायचं आहे. आता मित्राला लिहिताना त्याच्या घरी कोण कोण आहे
ह्याची तुम्हाला कल्पना आहे. त्याचे आई वडील, त्याची मोठी बहीण किंवा भाऊ, किंवा त्याची धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण हे त्याच्या घरी असतील. पहिलं काय करायचं, पहिला पॅरेग्राफ कायम पुढच्याला म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितो त्याच्या घरच्याबद्दलची चौकशी करायची. त्यांच्या घरच्याबद्दलच्या लोकांची तिथे आठवण ठेवायची. ती पहिला पॅरेग्राफ हा आठवण ठेवण्याचा. पहिला पॅरेग्राफ हा ज्यांना आपण पत्र लिहितो त्यांची आठवण ठेवण्याचा. हे लक्षात घ्या. इन्फॉर्मल लेटरला पहिला पॅरेग्राफ हा असाच करायचा असतो की समोरच्याची आपण आठवण करायची, ते कसे आहेत अशी चौकशी करायची, त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करायचं, आदर व्यक्त करायचा. आता तुम्ही मित्राला पत्र लिहिताय ना, तर मग मित्राला लिहिताना तिथे काय लिहायचं, तुझ्या वडिलांची, तुझ्या आईची, तिथं तुम्ही वडील आणि आईना काय काय म्हणता, काका काकू म्हणता का मावशी काका म्हणता, काय म्हणता, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. तर तुम्ही त्याच्या मित्राच्या आईला जर मावशी म्हणत असाल तर मावशी कशा आहे, तुम्ही मावशीला एजा म्हणत असाल तर मावशी कशी आहे, तिची मला खूप आठवण येते. काका कसे आहेत, मध्यंतरी त्यांना बरं नव्हतं असं तू म्हणत होतास, आता कसे आहेत ते. त्याच्यानंतर त्याची समजा लहान बहीण असेल तर लहान बहीण असताना तिला तिची आठवण करायची, तिची शाळा कशी चालली आहे आणि ती स्पोर्ट्समध्ये भाग घेते तर त्याचे स्पोर्ट्स कसे चाललेले आहेत, तिचा स्पोर्ट कुठला आहे जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये लिहिता येईल तुम्हाला. तिचं पोहणं कसं चाललंय, तिचं बॅडमिंटन कसं चाललंय, जो कुठला स्पोर्ट असेल त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे जरूर लिहिता येईल. ती प्रॅक्टिस करते ना, समजा ती गाणं करत असेल तर गाण्याचा तिचा रियाज कसा चाललाय, गाणं कसं तिचं व्यवस्थित तिची प्रॅक्टिस चाललेली आहे ना, ती गाणं खूप सुंदर म्हणते, हे तिथे तुम्हाला यातला एखादं वाक्य आपल्या मित्राच्या बहिणीबद्दल एखादं वाक्य. आता तुम्हाला 3-4 वाक्य सांगितली, 3-4 प्रकारची सांगितली की बाबा ती स्पोर्ट्समध्ये आहे, ती किंवा तो म्हणजे मित्राचा भाऊ असेल किंवा बहीण असेल, तो कुठल्या स्पोर्ट्समध्ये असेल, तो स्विमिंगमध्ये आहे का, तो बॅडमिंटनमध्ये आहे का, तो क्रिकेटमध्ये आहे का, किंवा असं जेव्हा तुम्हाला माहिती असेल तर त्याच्याबद्दलची चौकशी करायची, कसं चाललंय त्याचं, छान चाललंच असेल. मग हे झाल्यानंतर आता मधल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही पत्र कोणत्या उद्देशानं लिहिताय, कुठला तुमचा पर्पज काय आहे पत्र लिहिण्याचा, आणि तो पर्पज तुम्ही लक्षात घेऊन मधला पॅरेग्राफ लिहायचा. मधला पॅरेग्राफमध्ये काय येईल, पर्पज ऑफ द लेटर. पर्पज ऑफ द लेटर हे मधल्या पॅरेग्राफमध्ये येईल. उद्देश काय आहे पत्राचा, तर पत्राचा उद्देश समजा तुमचा असेल की बाबा तुम्ही सुट्टीला तुमच्या मित्राकडे जाणार असाल, सुट्टी आहे, आता तुमच्या परीक्षा संपल्या असं समजा, आणि ह्या परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसासाठी तुम्ही तुमच्या मित्राच्याकडे जाणार आहात. मित्र दुसऱ्या गावाला राहतो ना, तर मग दुसऱ्या गावाला तुम्ही जाताना त्याच्यासाठी त्याला ते एक लक्षात घ्या, तुझ्यासाठी तुझा आवडता मी खाऊ पण आणतोय बरं का, हे सुद्धा लिहायला हरकत नाही. तर मधल्या पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं, उद्देश, पर्पज ऑफ द लेटर. तर त्याच्यामध्ये काय लिहायचं, आता सुट्टी सुरू होईल, तू मला बोलावलं होतंस की तुमच्याकडे मी तुझ्याशी खेळायला सुट्टीमध्ये यावं, तर मी सुट्टीमध्ये तुझ्याकडे येण्याचा प्लॅन करत आहे, सुट्टीमध्ये तुझ्याकडे 2 दिवस येण्याची माझी खूप इच्छा आहे. तर तुला सवड केव्हा असेल तेवढं जरा मला कळवलंस तर रिझर्वेशन करायला सोपं होईल. आता ह्याच्यामध्ये मधल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला 10-12 वाक्य सांगितली, 10-12 प्रकारची वाक्य सांगितली. मित्राचे आई वडील त्यांच्याबद्दल लिहायला सांगितलं, मित्राची बहीण किंवा भाऊ किंवा दोघंही त्यांच्याबद्दल चौकशी करायला सांगितली, आणि तुमचा मधल्या पॅरेग्राफमध्ये त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला उद्देश लिहायला सांगितला, आणि त्या उद्देशाबद्दल मी तुम्हाला 8-10 वाक्य
अल्टरनेट कुठली तुम्हाला तिथे लागू होतात, कुठली कुठली तिथं फिट होतात, अशा तऱ्हेनं तुम्हाला तिथली ती वाक्य जरूर लिहिता येतील. आता इथे काय होईल, मधला पॅरेग्राफ तुम्ही लिहिला, तुमचा पर्पज लिहिला, मित्राकडे 2 दिवस सुट्टीसाठी जायचं, हा पर्पज होता. तिथे तुम्हाला त्याला विचारता येईल की तुला 2 दिवस सवड कोणती आहे, त्या सवडीनुसार मी रिझर्वेशन करीन, हे तुम्हाला मधल्या पॅरेग्राफमध्ये लिहिता येईल. आता शेवटचा पॅरेग्राफ आला. 3 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पत्र लिहिणं व्यवस्थित शक्य होतं. 3पेक्षा जास्त पॅरेग्राफ सुद्धा करता येतात. मोठं पत्र पण लिहिता येतं. तुम्ही तुमच्याकडची हकीकत सुद्धा लिहू शकता. हे काय होईल, हे कशासाठी होईल, जेव्हा तुम्ही वरच्या वर्गात जाल, म्हणजे 7वी 8वी 9वी 10वी या वर्गामध्ये तुम्हाला जर पत्र लिहायचं असेल तर एवढंसंच लिहून तुम्हाला समाधान नाही होणार. अशा वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे किंवा समोरच्याच्या तुमच्याशी असलेल्या संबंधाप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशन करू शकता. आता तिसरा शेवटचा पॅरेग्राफ. तर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये कसं करायचं, तिथे काय करायचं, घरचे जे कोणी आहेत त्यांना त्यांची नावं लिहायची. आजी आजोबा असतील, तीर्थरूप आजोबा, तीर्थरूप आजी यांना माझा नमस्कार सांग. काकांना आणि काकूंना किंवा तुम्ही मावशी म्हणत असाल तर मावशी आणि काका किंवा मामा यांना माझा नमस्कार सांग. छोट्या बहिणीला, ती तुमची बहीणसारखीच असते, कारण मित्राची बहीण आपण ती बहीणच मानतो. तर छोटी जी बहीण आहे तिचं नाव तुम्ही तिथं लिहा. परीक्षेमध्ये नाव कधी कधी लिहायला परवानगी असत नाही, तर तिथं तुम्ही 3 फुल्या अशा करू शकता. तिलाही माझे खूप आशीर्वाद. हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात खाली तुम्ही लिहायचं तुझा मित्र किंवा तुझा आवडता मित्र, आणि तिथे तुम्ही तुमचं नाव लिहू शकता. नाव लिहायची परीक्षेमध्ये परवानगी नसेल तर तिथं सुद्धा तुम्हाला 3 फुल्या करता येतील. आता हे झालं इन्फॉर्मल लेटरचा दुसरा प्रकार. एक काय केला आपण, वडील मंडळींना लिहायचा, नंतर मित्राला लिहायचा. आता आपण बघूया आपल्या बहिणीला. बहीण ही तुमची मोठी आहे असं समजा. तर मोठ्या बहिणीला कसं लिहायचं, मोठी बहीण असते त्यावेळेला पुन्हा इथे जो फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा पाळावाच लागतो. तर वरती काय करायचं, गाव कुठलं, तारीख कुठली हे वरती लिहायचं. खाली लिहायचं प्रिय तीर्थरूप ताईस, प्रिय तीर्थरूप ताईस. आता ताई मोठी आहे, मोठी असली की तिला साष्टांग नमस्कार विनंती विशेष, साष्टांग नमस्कार लिहायचा असतो. मोठी असली की नमस्कार हा लिहायलाच पाहिजे. आपण त्यांना रिस्पेक्ट देतो, मोठ्यांना केव्हाही मोठ्यांना आपण रिस्पेक्ट देतो. तर रिस्पेक्ट जेव्हा देतो त्यावेळेला पत्रामध्ये नमस्कार असं लिहायचं. तर तिथे आपण झालं प्रिय तीर्थरूप ताईस, साष्टांग नमस्कार विनंती विशेष. तर ताई कोणची ताई आहे ती तुमची, ती समजा मावस बहीण आहे, मावशीची मुलगी आहे. तर पहिला पॅरेग्राफ कसा येईल, आता मी 2-3 तुम्हाला प्रकार सांगितले. आता पहिला पॅरेग्राफ कसा येईल विचार करा. हां, तिथे कसा येईल पहिला पॅरेग्राफ, तर मावशीची चौकशी करणे, काकांची चौकशी करणे. ती मावशीची मुलगी आहे ना तुमच्या, तर मावशीच्या मुलीसाठी तुम्हाला काय लिहिता येईल तिथं, मावशी तीर्थरूप मावशीची मला खूप आठवण येते. तीर्थरूप काका कसे आहेत, त्यांचीही भेट फार दिवसात नाही. तर इथं तुम्ही काका आणि काकूंच्याबद्दल लिहिलं. आता पुढे तुम्हाला तिथे जर आजी आजोबा असतील, त्या आपल्या बहिणीचे आजी आजोबा असतील, तेही वडील आहेत, मोठे आहेत वयाने, तर त्यांना सुद्धा तिथे आदरानंच लिहायचं, रिस्पेक्टनीच लिहायचं. तुम्हाला वडील मंडळींना जेव्हा लिहिता तुम्ही त्यावेळेला तिथे रिस्पेक्ट देऊनच त्यांची चौकशी करायची असते. तर हे झालं पहिला पॅरेग्राफ. आता दुसरा पॅरेग्राफ तुम्ही तुमच्या ताईला काय उद्देशाने हे पत्र लिहिलंय, व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस लेटर, हे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये येईल. आता तुमच्या ताईला तिची ताईची परीक्षा झालेली आहे
आणि ती तिच्या परीक्षेत तिचे पेपर्स कसे गेलेले आहेत हे तुम्हाला या पत्राचा उद्देश असू शकतो. उद्देश काही मी एक आपलं उदाहरण सांगितलं तुम्हाला की तिची परीक्षा कशी झाली. समजा ती 10वीला बसली आहे किंवा 12वीला बसली आहे. मोठी परीक्षा असते, ती जबाबदारीची परीक्षा असते. तर ह्या परीक्षेबद्दल तुम्हाला जर विचारायचं झालं तर तुम्हाला इथे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये असं लिहायचं की मी तुला मुद्दाम पत्र लिहितोय की तुझे पेपर्स कसे झाले. चांगले झालेच असतील कारण तू खूप छान अभ्यास केला होतास. अभ्यास चांगला केल्यामुळं तुझे पेपर्स नक्कीच चांगले गेले असतील. हे तुम्ही मधल्या पॅरेग्राफमध्ये लिहू शकता. त्याच्याबरोबरच त्या मधल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला हेही लिहिता येईल की आता तुझी परीक्षा झाली आहे. तू जरा रिलॅक्स व्हायसाठी किंवा तुला बरं वाटावं किंवा तुला आनंद वाटावा म्हणून तू माझ्याकडे येऊ शकतेस. तुझी बाकीची सवड बघ. तुझे बाकीचे काही कार्यक्रम असतील तर त्याप्रमाणे मला जरूर कळव आणि तू माझ्याकडे जरूर ये. असं तुम्हाला मधल्या पॅरेग्राफमध्ये असंही लिहिता येईल. आता तुम्हाला मधल्या पॅरेग्राफमध्ये काय काय लिहिता येईल हे मी बऱ्याच प्रकारानं सांगितलं, बऱ्याच ह्याच्याप्रमाणे सांगितलं, रिलेशनप्रमाणे पण सांगितलं. आता ह्या मोठ्या बहिणीच्या पत्राच्या शेवटी तुम्ही कसं खालती शेवटचा पॅरेग्राफ कसा लिहाल तर इथं आपल्याला कसं लिहिता येईल. मावशीची आठवण खूप येते. मावशीला माझा नमस्कार सांग. काकांना माझा नमस्कार सांग. आजी आजोबांची मला खूप आठवण येते आणि त्यांनाही माझा नमस्कार सांग. तुझाच लाडका भाऊ किंवा तुझीच लाडकी बहीण. आता इथं तुम्हाला परीक्षेमध्ये काही वेळेला असतं की तुम्हाला नाव लिहायची परवानगी असत नाही. तर इथे तुम्हाला खाली 3 फुल्या करता येतील किंवा नाव लिहायचं असेल तर नाव लिहा. तुम्हाला लिहिता येत असेल तर जरूर लिहा तिथे किंवा मग 3 फुल्या लिहिल्या तरी पेपरमध्ये तुम्हाला असं करता येईल. तुम्हाला प्रत्यक्षात जेव्हा पत्र लिहायचं असतं तर त्यावेळेला तुम्हाला खालती आनंदात आपलं नाव लिहिता येईल आणि वरती सुद्धा तुम्हाला तुमच्या ताईचं नाव लिहिता येईल. तर ताईचं नाव लिहिताना अमुक अमुक ताई तुझी मला खूप आठवण येते किंवा तुम्हाला काय मजकूर लिहायचा असेल त्याप्रमाणे तुम्हाला हा मजकूर लिहिता येईल. अशा तऱ्हेनं तुम्हाला हे इन्फॉर्मल लेटर किंवा अनौपचारिक पत्र हे तुम्हाला हे असं लिहायचं असतं. तर तुम्हाला हे पत्र कसं लिहायचं, अनौपचारिक पत्र कसं लिहायचं ही पूर्ण कल्पना आली असेल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.